नमस्कार मित्रांनो, कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर मी तुमचं स्वागत करतो आहे। तर मित्रांनो, खूप दिवसांनी परत दुसरं व्हिडिओ मी टाकतो आहे। तर मित्रांनो, आता कोकणची सावली यूट्यूब चॅनल मका चालवून म्हणजे पहिला म्हणजे 2016 साली मी पहिला व्हिडिओ टाकलेला आहे। तर तो माझ्याकडे व्हिडिओ अजून आहे असा, तर मी तुमका थोडक्यात इथे दाखवेन इथे स्क्रीनवर तुमका। तर मी कसं बोलत होते आणि काय बोलत होते तो, तर तेव्हाचं वेगळं ह्या होतं। म्हणजे त्यावेळी तेवढी समजूत पण नाही होती। यूट्यूब चॅनल काढायचो आपलं आणि यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माणसं जोडायची आणि माणसं जोडल्यानंतर मग काही आपल्याला अर्निंग होता। ह्या नंतर चालू झाला मित्रांनो। 2016 साली मी एक पहिलं व्हिडिओ टाकलेला आहे। तेव्हा अगदी काय माहिती पण नव्हतं आमका की यूट्यूबला व्हिडिओ टाकल्यानंतर आपल्याक मित्रांनो त्यावेळी काय तेवढं माहिती पण नव्हतं आणि यूट्यूब चॅनल या असं काय तेवढा म्हणजे जास्त प्रसिद्ध पण होत नव्हता किंवा असा जास्त लोकांपर्यंत पोहोचला नव्हता। 2016 मध्ये मी तो व्हिडिओ टाकलेला आहे मी पावसाच्या दिवसात। तर तो व्हिडिओ असा थोडक्यात दिल्यानंतर मी एका झाडाच्या इथे उभं असे आणि बोलतोय। तर मित्रांनो त्यावेळी मी तो व्हिडिओ टाकलेला आहे आणि तो अजूनही यूट्यूबवर व्हिडिओ असा। तर मित्रांनो सांगायचं म्हणजे काय 2016 साली मी चालू केलेलं आहे यूट्यूब चॅनल आणि त्यावेळी ते व्हिडिओ टाकत होते मी तेव्हा। आणि तेवढा काय माहिती पण नव्हतं गुगल ॲडसेन्स काय असतात आणि त्यावेळी ह्या पण नव्हता क्रायटेरिया नव्हतो की एवढेच तास पूर्ण करा, 4,000 तास पूर्ण करा आणि 4,000 तास आणि 1,000 सबस्क्रायबर पूर्ण करा, असं त्यावेळी काय क्रायटेरिया नाही होतं यूट्यूबवरती। आणि त्यावेळी जर मी म्हणजे काय त्यावेळी आमका काय माहितीच नाही। त्यावेळी यूट्यूब म्हणजे असं हल्ली आमका दिसत होतं, यूट्यूबवर व्हिडिओ दिसत होते ते आम्ही बघत होतो। तर मित्रांनो त्यावेळी असं काय माहिती पण नव्हतं की यूट्यूबच्या माध्यमातून पुढे पैसे मिळायला लागतात आणि असं काय। तर त्यावेळी मी 2016 साली मी पहिलं व्हिडिओ टाकलेलं आहे मित्रांनो आणि त्याच्यानंतर काय मी जास्त लक्ष घालूक नाही। नंतर 2020पासून मी व्हिडिओ टाकू सुरुवात केलेलं आहे। तर त्यावेळी एकच मला वाटतं या आपल्या कोकणातनं असे चॅनलच नाही होते। कोकणातलं एकच कोकण संस्कृती म्हणून तो एक चॅनल होतो, तोच चॅनल। आणि कोकण संस्कृती एक चॅनल असा, तो एकच चॅनल होतो त्यावेळी आणि त्याचे व्हिडिओ मी बघायचो। तो रेल्वेतनं यायचो वगैरे असं, म्हणजे गावाकडे यायचो त्यावेळी आणि त्याचे व्हिडिओ पण मी बघायचो। तर मधल्यामध्ये मित्रांनो एक माका असो यूट्यूबवरती व्हिडिओ दिसतो की आपण स्वतःचं पण आणि एकान माका मित्रांनी सांगितलं की तू पण यूट्यूब चॅनल खोलू शकते। तर आमका तेवढं काय माहिती नव्हतं आणि मी सहज असा काय ते एका क्रिएटरचा व्हिडिओ मी बघून त्याचं बघून मी तसं व्हिडिओ चॅनल क्रिएट केलेलं आहे त्यावेळी। आणि माका जास्त नाव काय ठेवू काय हा पण माहीत नव्हता, पण नाव काय ठेवायचं असतं चॅनलला। आता नावं तुम्ही बघितलं तर कोकणात भरपूर अशी नावं असतात जी काय मी कोकणचं जेल, मी कोकणचा चेडू आणि काय। तर त्यावेळीची एक वेगळीच हे मजा होती मित्रांनो। आणि 2016 साली मी तो व्हिडिओ टाकलेला आहे आणि भर पावसात आम्ही गेलेलो एका ठिकाणी। तर त्यावेळी मी तो व्हिडिओ सहज चालू केलेला आहे आणि टाकलेला आहे। तर त्याचे काही छोटे क्लिप ना मी तुमचं दाखवत जाईल तिथे। आणि तर मित्रांनो तर त्यावेळीचा असा होता मित्रांनो। आणि मी तो 2016 साली जो मी चॅनल चालू केलेला आहे आणि त्याच्यानंतर मी काय जास्त लक्ष घालूक नाही। 2020 साल येईल त्यावेळी आपल्याला समजायला लागलं की यूट्यूब चॅनल काय असा आणि यूट्यूब चॅनलमधून आपल्याला कशी काय अर्निंग होता काय, तर आम्ही जास्त लोकांपर्यंत कसे पोचतो ह्या माहिती पडला त्याच्यानंतर। तर मित्रांनो नंतर मग मी हळूहळू छोटे व्हिडिओ टाकत गेले। तर मध्यंतरी काही प्रॉब्लेम येले। तर आता कसं झाला यूट्यूब चॅनल 4,000 तास आणि 1,000 सबस्क्रायबर पूर्ण व्हायचं आपले। त्याच्यानंतर मग चॅनल मॉनिटाईज होता, मॉनिटाईज झाल्यानंतर मग अर्निंग सोर्स चालू होता गुगल ॲडसेन्सचा व्हेरिफिकेशन केल्यानंतर। तर मित्रांनो आता भरपूर असे क्रायटेरिया येतात आणि आता एवढा स्ट्रिक्ट झाला ना यूट्यूब, तर काही गाईडलाईन्स आहेत ते पाळूकच आहेत, ते नाही पाळले एखादं शब्द जरी आपण चुकीचं बोललो एखादं शब्द तरी आता AI पकडता। म्हणजे आता तुम्ही माहिती असाल AI सगळा चाललेला असा, तर AIचे व्हिडिओ तुम्ही बघत असाल। तर एखादं चुकीचं जरी शब्द आपण बोललो ना तरी लगेच
AI डिटेक्ट करता आणि मग आपल्या चॅनलवर काही वेगळं परिणाम होऊ शकतात. तर अशा असं मध्यंतरी मित्रांनो काही प्रॉब्लेम येले असतात 2-3 माझ्याकडे, आणि नंतर मी काय त्या चॅनलवरती जास्त लक्ष ठेवू नये. असेच व्हिडिओ मंदिरांचे कोकणात जाऊन वेगवेगळी मंदिरं आता आमच्या आजूबाजूची मंदिरं असत ती मंदिरं मी जाऊन असे शूट करायचो. तर ते एक वेगळी मजा होती आणि तसं चालू होतं माझं मित्रांनो, आणि मी चालू ठेवलेलं आहे आणि अजूनपर्यंत चालू आहे असा. तर मध्यंतरी मी कसं असा यूट्यूब म्हटल्यानंतर फुल टाईम दिवचं असलं तर ते का वेगळाच असतं, आणि फुल टाईम दिल्यानंतर मग फुल टाईममधून आपण वेगवेगळे ठिकाणी जाऊन वेगवेगळे व्हिडिओ बनवू शकतो. तर हाफ टाईम आणि कामाच्या वेळा सांभाळून सगळा करूचा लागतं. तर कामाच्या वेळा आणि इतर व्याप पण असतात आपल्या स्वतःकडं. तुमका माहितीच असतं जॉब करून सुद्धा काही जण करतात यूट्यूब चॅनल, आपले चॅनलवरती काही ना काही व्हिडिओ टाकत असतात. तर मित्रांनो चॅनल ग्रो होता नंतर पुढे तर आपल्याला माहिती होईल त्याच्यातली प्रॉपर. तर आता आता कोकणात म्हटलं तर प्रत्येक गावात प्रत्येक वाडीत आता यूट्यूब चॅनल झालेले असतात. आता एवढे चॅनल झाले आहेत ना, बडी मारा चॅनलचं. तर आणि एक गोष्ट सांगते मित्रांनो, इंस्टाग्रामवरती ना भरपूर असे व्हिडिओ टाकत असतात. मी काय जास्त असे इंस्टाग्राम कसा असा तर काय पैसे देत नाही इंस्टाग्राम फक्त आता इकडची मुलं असत ती कॉमेडी व्हिडिओ वगैरे हे करतात, पण त्याच्यात काय फायदा नाही मित्रांनो. तुमका सांगते माका जेवढा ज्ञान असं आणि ज्या क्रिएटरकडून मी शिकलो आहे, म्हणजे यूट्यूब चॅनलचे काय म्हणजे त्याचे काय सेटिंग्स असतात, काय असा यूट्यूब काय असा कसा काम करता. तर आता भरपूर स्ट्रिक्ट झालेला असा मित्रांनो, आणि इंस्टाग्रामवरती असे अनेक पोरगे हे व्हिडिओ ते व्हिडिओ टाकत असतात मित्रांनो, आणि स्वतःचा वेळ स्वतः घालायच असतात. तर नाही करू घ्या असं नाही की करता का म्हणे. तर त्याच्यातनं आपल्या एक कोकणातली मजा बघू पण भेटत असता. तर प्रत्येकांता करू कसं आहे, आणि काय ना काय आपले कॉमेडीचे व्हिडिओ करत असतात मित्रांनो. तर मित्रांनो माका जास्त नाट्यक्षेत्राची आवड, आणि त्यावेळी आम्ही लहानपणापासून आम्ही सामाजिक नाटकाचे सेट लावून जातो. तर प्रत्येक गावात गेल्यानंतर एक वेगळीच तिथे ओळख निर्माण होतात, प्रत्येकाची वेगवेगळी ओळखी निर्माण होतात. आणि या इकडच्या पंचक्रोशीमध्ये आम्ही तर सगळ्या गावांनी गेलेलो असो. तर मित्रांनो सांगायचं म्हणजे काय तुमका, तर या यूट्यूब चॅनल जे वाटतं तेवढं सोप्या नाही असा, आणि जर आपण हाफ टाईम देत असो आणि जर क्रिएटर करत असो व्हिडिओ तर ठीक असतं का, पण फुल टाईम दिल्यानंतर ते सगळा वेळ असतं आणि एडिटिंग वगैरे सगळा ह्या करणं तेवढं सोप्या नाही असा. प्रत्येका वाटत असतं की यूट्यूब मी काय व्हिडिओ टाकतलं आणि 4 पैसे कमायतले, तर असं वाटत असतं, पण खूप कठीण असतात. आणि जे आता गावपट्ट्यात खेड्यापट्ट्यात आणि जर बघून गेलं तर तिकडचे व्हिडिओ नक्कीच लोक आवर्जून बघत असतात. तर मी तुमका एवढं सांगान मित्रांनो की इंस्टाग्रामवरती तुम्ही कॉमेडी व्हिडिओ बनया, काय बनया, सगळा बनया, पण त्याच्यातनं तुमका अर्निंग सोर्स असं कायच नाही असा. तर यूट्यूबमध्ये तुम्ही जर व्हिडिओ बनवल्या तर 4 लोकांपर्यंत पोचतं, आणि मॉनिटाईज चॅनल झाल्यानंतर काय ना आपल्या महिन्याचे 15-16 हजार रुपये खरे जाणत नाहीत. तर मित्रांनो ह्या असा यूट्यूब, आणि जास्त मी काय बोलत बसणे नाही, कारण आता सगळे आता सज्ञान झालेले असत. तर त्याच्यामुळे मी सांगतले तुमका वेगळा आणि तुम्ही ऐकतले वेगळा असा असाला. तर मित्रांनो सांगायचं म्हणजे काय, आपण इंस्टाग्रामवरती हे सगळे व्हिडिओ टाकत असतात काय नाही काय, पण त्याचा काय फायदा ना, आपण आपलं वेळ घालत असतात ते सगळेजण. पण माका एक सांगूचं असं की तुम्ही करा नाही असं नाही, तर तेच व्हिडिओ तुम्ही यूट्यूबला टाका व्यवस्थित एडिट करून, ते 4 लोकांपर्यंत जास्त पोचतले. तर इंस्टाग्रामला काही अर्निंगचं सोर्स नाही, आणि आता अर्निंगचं सोर्स म्हटलं तर पेड प्रमोशन असतात. आपला इकडचे लोकल जी पेड प्रमोशन असतात, म्हणजे आपण त्या दुकानात जाऊन त्यांचे काय सेल आउट असतात त्यांचं, तो सगळा चित्रीकरण करायचा आणि त्यानंतर लोकांपर्यंत पोचवायचा आपल्या रीलच्या माध्यमातून. मग ते आपल्या काहीतरी एक ठराविक रक्कम हातात देतात. तर हे असे पण पैसे कमवू शकतात नुसते रीला कॉमेडी करून, त्याच्यात काय फायदा नाही असा. पण तर ठीक असा एका वेगळ्या आणि जर म्हणजे एक कॉमेडी आपल्या कोकणातली असा मालवणी भाषा बोलतात तर ता एक ठीक असा. पण अर्निंग सोर्स इंस्टाग्रामवरती काहीच नाही असं, एवढं सांगत होतो मित्रांनो तुमका. आणि कोकणात अनेक क्रिएटर आता भरपूर क्रिएटर झालेले असतात. तर मी थोडक्यात तुमका ना
ही क्लिप दाखवतो आहे मी जो कसं बोलत होते त्यावेळी. आणि आता मी म्हाका फुल कॉन्फिडन्स आसा की मी व्यवस्थित चॅनलवरती बोलाक शकतो. तर तसंच मित्रांनो, जास्त व्हिडिओ बनवणे नाही, जास्त वेळ तो व्हिडिओ बनवणे नाही. तर एवढं सांगायचं होतं मित्रांनो तुम्ही बनवा व्हिडिओ, पण इंस्टाग्रामवरती प्रमोशनचे व्हिडिओ जास्तीत जास्त बनवा. पण अर्निंग सोर्स असं कायच नाही. तुम्ही म्हणताल त्या इंस्टाग्रामवरून आपल्याक पैसे येतले त्या, तसं काय नाही. पण एक मात्र फेसबुकला आपल्या व्हिडिओ टाकला तर तिथून आणखीन इन्कम सोर्स असा. फेसबुकला जे व्हिडिओ टाकले आहेत ना, तर फेसबुकवरून तुमका अर्निंग होऊ शकता. त्याचं पे आउट अकाउंट आता लगेचच भेटतं आपल्याला. पे आउट अकाउंट भरायचा आणि नंतर मग अर्निंग सोर्स चालू होता आपलं. तर एवढं सांगत होतं मित्रांनो, आणि जास्त बोलत बसणे नाही, कारण 10 मिनिटाचाच व्हिडिओ बनवायचा असा. तर मी छोटीशी तुमका क्लिप दाखवत आहे, तर इथे वरती बघा तुम्ही, दिसतली तुमका. त्यावेळी मी कसं बोलत होते आणि आता फुल कॉन्फिडन्सली मी बोलतो आहे कॅमेरासमोर, मला काहीच वाटणार नाही. तर पुढे व्हिडिओ मी तुमका अपडेट देत जाईन मित्रांनो. तोपर्यंत मी आता इथे थांबवत आहे. कोकणची सावली यूट्यूब चॅनलवर जर तुम्ही नवीन इले असाल तर मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करू विचारू नका. पुढचे चांगले व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत जातील. तर चला मित्रांनो, चॅनलला तुम्ही नवीन असाल आणि पहिल्यांदाच बघत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन. असेच पुढे मी तुम्हाला चांगले व्हिडिओ दाखवणार आहे. तर आत्ता तुर्तास मी तुमची रजा घेतो. नमस्कार.